रामकृष्ण हरी मौली। आज श्रावण कृष्ण सप्तमी सहअष्टमी, आज गोकुळाष्टमी आणि आज युगंधर श्रीकृष्णाचा जन्मदिन आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू श्रीकृष्णाचा अवतार ज्ञानेश्वर माऊली यांचं सुद्धा जन्मदिन। हे दोन महापुरुष एकाच दिवशी जन्माला नवे श्रीकृष्णाचंच उत्तरोत्तर जे कार्य राहिलेलं होतं ते ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपांनी श्रीकृष्णांनी पूर्ण केलं। महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, अशा प्रकारे वारकरी संप्रदायामध्ये वदंत आहे। आणि म्हणून श्रीकृष्ण हेच ज्ञानेश्वर माऊली होऊन निपजले, शांती हृदयामध्ये प्रस्थापित केली आणि काय कार्य केलं हे आपण एका काव्यातून ऐकूयात आणि त्यानंतर आपण प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीचं चिंतन करूया। काव्य असं आहे, ज्ञानेशाच्या रूपी येईन। एक जन्म हा अपुरा पडला, कार्य पुढे न्यावया। एक जन्म हा अपुरा पडला, कार्य पुढे न्यावया। ज्ञानेशाच्या रूपी येईन, ओव्या सांगाया। बालपणी मी अनुभवली ती गोकुळीची माया। गोप गोपीची मधुरा भक्ती क्षण क्षण चाखाया। दही दूध लोणी संकेताचे, दही दूध लोणी संकेताचे अमृत हे खावया। ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया। दुष्टा शासक सज्जन रक्षक ही माझी साधना। सुदर्शनाच्या चक्रामधली सत्वगुणी भावना। खळ निर्दाळन दुष्टा शासन, खळ निर्दाळन दुष्टा शासन मन शुद्ध भावया। ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया। युद्ध टळावे मंगल व्हावे, यत्न पडे तो कडे। अशी भावकी साधू नकारे, घ्या शांतीचे धडे। सुईटोकावरी भूमी न देई, सुईटोकावरी भूमी न देई, ही वृत्ती साराया। ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया। कुरुक्षेत्री मी पार्थ सारथी, धर्मा जोडी हात। हतबल झाला गुरु बंधुनी, पार्थ बघे तो तात। गीता तत्व हे विश्वरूपी मी, गीता तत्व हे विश्वरूपी मी, ही सिद्ध पुरुष भावया। ज्ञानेशाच्या रूपी येई मी, ओव्या सांगाया। यदुकुलवंशी यादवी पिकली, जड होई भ्रुकुटी। विविध रूपानी कार्य करोनी, थकलो मी सेवटी। जरा हाती त्या बाण लागता, जरा हाती त्या बाण लागता, संपविले कार्या। ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या
सांगाया. या ठिकाणी श्रीकृष्णाचं कार्य संपलेलं आहे. दुसरा जन्म तो म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचा. याच दिवशी याच वेळी जन्माला आलेले ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे आध्वर्यु. पुढे काय बघा, उर्वरित हे कार्य कराया अवतारी होतसे, पूर्ण ब्रह्मरूपी शांत वृत्ती घेऊनी प्रगटी असे, अमृत अनुभव सोपी करुणी, अमृत अनुभव सोपी करुणी गीता समजावया, ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांगाया, समजून घ्यावे जीव कार्य हे अवतारी जाहलो, ज्ञानेश्वरीच्या पानोपानी मीच उभा राहिलो, पसायदानी विश्वसुखाचे, पसायदानी विश्वसुखाचे दान मागी सर्वेशा, ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांगाया, एक जन्म हा अपुरा पडला कार्य पुढे न्यावया, ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांगाया, ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांगाया, ज्ञानेशाच्या रूपी येई मी ओव्या सांगाया. अशा प्रकारे एकाच परमात्म्याचे स्वरूप, पूर्वजन्मीचं पूर्व अवतार कार्याचं कार्य वेगळं आणि कलियुगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचं कार्य वेगळं, हे श्रीकृष्णाने करून दाखवलं. आणि ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे, ज्ञानेश्वरीचं चिंतन मनन एक साधक म्हणून मी केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या समोर ते मांडण्याचा मी प्रयत्न करतो. आद्य स्वरूपा तुझ नमो, वेद गीता तुझ नमो, स्वजाणत्या तुझ नमो, चैतन्य रूपा देवा तुची गणेशु, सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी, तुची देवा मोरया सर्व बुद्धी प्रकाशाया, म्हणे निवृत्ती शिष्या निश्चयजी, हे सर्व शब्दांचे ब्रह्म सुवेशी मूर्त परब्रह्म, निर्दोष वर्ण साक्ष ब्रह्म विराजित असे, अष्टादश पुराणे तीची मनी भूषके, पद पद्धती खेवणे प्रवेवे रत्नांची, छंदोबद्ध सौंदर्य जैसे आकाशी ऐश्वर्य, साहित्य शास्त्रे अनिवार्य लौकिकार्थे, पाही पद्य नाटिका निश्चयी प्रशंसिका, नादी सानपद घाटिका नाद अर्थे, विविध सिद्धांते उलगडणे, निष्णात कला रेखणे, डोळी काव्य देखणे रत्नागत, तेथ वेद व्यासादी प्रज्ञा, जोडारी मिरवी आज्ञा, प्रकाशिती ते प्राज्ञा पदराद शिका, म्हणती शतशास्त्रे देखिजे, तेची भुजाकृती जाणीजे, त्याते धरिता विसंवादिजे शस्त्रे हस्ती, तर्काधिष्ट आयुधू करी गजाधिपती भेद्यू, सारखतो चहुवेद्यू पाक विशेषू, दंतू धरुणी एके हस्ती, अभंगला जो स्वभाव वस्ती, बौद्ध मत संकेत दृष्टी ग्रंथोक्ती, देखा विवेकवंतू शिविमळू, तोची शुंडा दंडू सरळू, जेथ परमानंदू केवळ महासुखाचा, पाहे ब्रह्मसुखू आनंदू,
सरळ समर्थू सोंदू निर्मळू भले गुरु निवडू परमानंदू गुरु शिष्य संवाद दंतू समत्वे धवल अर्धबिंदू सान चक्षु ज्ञानबोधू विघ्नांतक पूर्व उत्तर मीमांसा दोन्ही शास्त्र बोधे दोहो कानी मदरूपी अमृतमुनी सेविती भ्रमर सिद्धरूपी प्रोवळे तेजे गंडस्थळी द्वैत उपजे तुल्य बळे एकी साजे मस्तकावरी रसामाश्चादी उपनिषदे दश ज्ञानगंधे पुष्प अंश मुकुटी शोभे बहुअंश गंडस्थळी ओंकार आकार दोन पदे उदर उकार व्यापक उदय मकार मस्तक कृपानिधे तृतीय मात्रा त्रिमात्रा होत एकाकारे आलिंगित वेद सारे वरदांतक बीजाक्षरे नमस्कारिले मी वाक विलासिनी अपूर्व रेखा 64 कला साधिका ती शारदा रस साक्षिका नमस्कारी मी ज्ञानदाते सद्गुरु संसार पुराते मज तारू विशेष विचारे अत्यादरू श्रद्धा प्रेम डोळ्यांशी अंजन घालिता वेगळी तेज दृष्टी लाभता भूमिगत साठा दिसता प्रगटे परब्रह्म तो चिंतामणी सहजे भेटता विजयी सदा आत्म प्रगटता श्री निवृत्तीनाथे मी तत्वता म्हणती ज्ञानदेव म्हणून ज्ञाते गुरु भजावा त्या योगे कृतकृत्य भावा जैसे मुळांशी निरशिंचावा तृप्तती शाखा पर्णे जितकी त्रिभुवनी तीर्थराज स्नान सागरे घडे पुण्यराज एका अमृत सेव्य काज विश्वरसु निष्पत्ती तद्वते एकी सद्गुरु वंदिता अखिलार्थे वंदन प्राप्तता तो इच्छित विषयी तृप्तता दाता सद्गुरु ध्याता सद्गुरु कथा गहन श्रवणे चमत्कारी खाण आश्चर्ये उद्यानास्तवाख्यान विवेक वृक्षी उगमे सर्व सुखकारी सिद्धांती सर्वे निधान वारी नवरसे अमृत शृंगारी सागर गर्भी प्रगटे प्रत्यक्ष परम मोक्ष मूल स्थानी विद्या साक्षेप विश्वज्ञानी वसती साक्ष निशेषतः वर्णाश्रम विहित मातुल धर्मी प्रेम सज्जनाचे कर्मी शारदेचे रूपरत्न गर्भी भांडार ग्रह जणू मती उपजे बहु विशाल व्यासे त्रिलोकी प्रकटाल आविष्कारे श्रुतिया वर्णाल निश्चयेची महाभारते काव्यराज ग्रंथी थोरी प्रकटली प्रांती रसुरसाळपणा डौल क्रांती येथ पासोनी तैसेची ग्रंथू अनिक महिमा जयापासुनी शास्त्र शब्द कामा ज्ञान काठिन्य मृदुल गरिमा विशाल होई ग्रंथी चतुरता शास्त्री जाहली सिद्धांते माधुर्यता आली सौख्याते भाग्य वृष्टी न्हाली जय मीमांसे जय सुपशास्त्रे गोडी साज संगारी सुरेख गोडी सुयोग्यची जी रूढी सौंदर्याची कला प्राप्ती कुशलता पुण्याशी येई तेजस्विता जनमे जया सदोषता परिहारिली ते जय ग्रंथी निरीक्षणे उत्कट रंगी सुरंगणे कलात्मकता चांगुलपणे विशेष प्राप्ती सूर्य तेजे प्रकाशिला तिनी लोकी तेजे तेजाळला तद्वत व्यासवती बद्ध केला विश्वासी भा उत्तम मृतिके बीज पेरिले ते आपल्या गुणे विस्तारिले जय ग्रंथी विषय चर्चिले विश्वाची नगरस्थळी मनुष्य राही तो शहाणा चौकश होई तैसे व्यासोत्ते जे पाही प्रकाशे सर्वतः कन्या तारुण्यावस्थी जाये बहरते लावण्य होय स्पष्टता डोळ्या दिसत आहे तैसी व्यासवाणी वसंत पुष्पवणी बहरे सौंदर्य खाणी फुलारुण सारे पूर्व साक्षेप मनमोहरे उन्मुक्त खाणी स्वर्ण खाणी सोने क्षुल्लक अलंकारी हो चित्त वेधक सौंदर्य खुलता बहुमौलिक निवडू जाता
अलंकृत व्यास वचने सर्व विषयी बखे बरवेपणे नित्य नियमे जाणणे जय इतिहासी जगी विशालपण प्राप्ती म्हणून सान पुराणे निगुती आख्याने प्रविष्ट महाभारती होऊन ठेली महाभारती नाही पुराण ती तिन्ही लोकी नाही जाण त्रैलोक्य उष्टावत ज्ञान व्यास मुनीचे तथा गोड आणि सुरस परमार्थासाठी ब्रह्मरस वैशंपायन सांगती कथेस जनमंजय सम्राटा हे महाभारत अद्वितीय उत्तम श्रेष्ठ अतिप्रिय पवित्र निरुपम वंदनीय हे मणी धरावे कमळात जैसा परागू गीता आख्यान भागू युद्ध प्रसंगी संवाद वेगू कृष्ण वदे पार्थासी वेदरूपी सागर मंथन व्यासमतीय चिंतन महाभारत अमर्यादन लोणी कंदगु ज्ञानरूपी ते लोणी कढूनिया विवेकानी परिपाकोणी साजुकपणी घृत तुग्यतार्थू वैरागी इच्छित गीतार्थू संतत्वे अनुभविला अर्थू सोहम भावार्थे सार्थू गीता तत्वे रमती भक्ते जी श्रवण करती विश्वात वंदनीय होती जी भीष्म पर्वाते सांगती प्रसंग परत्वे भगवद्गीता नाम जियेचे शंकर ब्रह्म स्तोत्र्य जिचे सनकादिक शब्द वेचे आदरे जाण जे शारदीये चंद्र किरणे कोमल अमृत कणे ते टिपणे मवाळ म्हणे चकोर पिढिये श्रोतिया विक्षेप टाकुनी मृदुता चित्तिया आणुनी सुरसकथाणवोनी गीतामृत संवाद गीतार्थे शब्दाविण भोगावी ते इंद्रियाविण सिद्धांते प्रतिपादक विहीन अनुभवावी ती भुंगे कमल पराग शोषिती ते कमळ पाकळ्यान जाणती ग्रंथ तत्वे तेने रीती अंतरात्मी सेविते चंद्राकाशी दिसुदाता कमल विकासिनी प्रफुल्लता एके ठाई अलिंगित सौख्यता अनुभवे ठावे शुद्ध सखोल स्थिर अंतःकरणे गंभीर संपन्ननी शांतिवीर गीतारस्य जाणीजे पार्थ भक्ती श्रोतया योग्य गीतार्थू श्रवणा अभियोग्य संतत्वे कृपा भाग्ये अवधान द्यावे अहो आपले अंतःकरण खोला रडवाळे म्या बोलिलो बोला हे पदी विपन्नवी अनमोला ज्ञानदेव म्हणे बाळ बोले बोबडिये वचे वाचे भावासे मायबापी कौतुकाचे स्वभावचमो मधाळ तयाचे विशाल म्हणे तुम्ही आपला म्हणून स्वीकारला आपला निकट सज्जने बैसविला उणे म्हणून स्वीकारिला कशास प्रार्थू सत्य अपराधे तुझा होय गीतार्थ उकलून पाहे विनवून विनम्र लवला हे याजसाठी काय गीतार्थू अकलन नोहे साहस उगा मनाशी पाहे काजवे भास्कर तेजे का उजळावे उगाच कृती तुटवी सागरासी आखी चोचिने जल गोठवी तयापै गीतार्थ वदावी अल्पज्ञ वाणी गगन कवेत कवळावे तरी त्याहून विशाळ व्हावे मज त्यागत विशालत्व यावे हे अशक्य होय महादेव सांगे गीतार्थू महत्व व्यापकत्व शास्त्रार्थू विस्मयोनी उमा प्रश्नार्थू बोले पुढती सांगावे शंकर संवादी पार्वतीस अंतन लगे तव स्वरूपास ऐसा थांगण लागे गीतेस नित्य चिंतनता हा वेदार्थ रूपी सिंधू गोरता सर्वेश्वर करी बोधू बोधू प्रत्यक्ष गीता सांगे विश्वेंदू पार्थागे अति गंभीर जे गीता तत्व संभ्रमू प्रत्यक्षे वेदत्व मंदमतिमी स्मिसत्व ही पात्रता नव्हे की कैसा आकरू हा गीतार्थ सहस्त्र करू कैसे तेजाळू आकाश मुष्टिके कैसे घुंगरटू कैसा सूक्ष्म मी मज आधार येथे येतू धैर्य बोलू जाता प्रत्येकू श्री गुरु निवृत्तीनाथानुकुरु म्हणती ज्ञानदेवा अज्ञानी असे मी सहजू जरी अंधपणे होई अविचारू दीपसंत कृपा प्रकाश तेजू निवृत्ती राये सोज्वळ लोहाचे होई सुवर्ण परिस सामर्थ्ये बदले वर्ण जिवंत होईल आत्मजीर्ण अमृत योगे सिद्ध शारदा प्रकटता
मुख्यांशी वाणी प्राप्तता ही वस्तूची सामर्थ्यता नवलते नसे कामधुनु जयाची माता तयाशी विश्विना दुर्मिळता श्री गुरुनी संत त्राता गीता ग्रंथू प्रवृत्ती जे उणे माझे पुरवावे अधिक ते मान्य व्हावे हे सारे करवून घ्यावे विणवणी तुम्हासी आता श्रोतीजन द्यावे लक्ष जसे बोलवाल तसा हो दक्ष सूत्रधाराची आकृतिपक्ष घेत कळसूत्रिये तद्वत मी कृपातीत साधूंचा हो अज्ञापित ते व्याख्याने नतवित जैसी तीय भूषवावी श्री गुरु म्हणती बा ज्ञाना बोलणे तुझन लागे कवना वळवी ग्रंथार्थ कडे म्हणा झड करिया श्री गुरु बोलिया निवृत्ती त्रातू शिष्य झालिया हर्षितू विस्तारुनिया ग्रंथार्षिवतू श्रवणावा आता वेडा पुत्र प्रेमी मोहुनी धृतराष्ट्र संजया पुसुनी संजया कुरुक्षेत्रीय थार्दुनी वृत्तांत सांगमज लागे कुरुक्षेत्रीय धर्मस्थान पांडव कौरवाचे प्रस्थान गेदतया युद्धस्थान युद्धा लागे तरी ते परस्परी इतकिया इतकिया अवसरी कथन करी झडकरी संजया सांगवा धृतराष्ट्रा संजय सांगे पांडव सैन्य उठवणी जागे जणू महाप्रलयी काळ वागे तोड वेंगाडी ग्रासाया एने गतते घनदाट एकत्वाने उठावत विशते काळकुट शांत वेलते कवण सागर पोटी तो जाळ पेटला जणू बहुव्याळ वात सागर शोष बहुकाळ व्याप्त आकाशात व्यूहरचना नाना प्रकारे युद्ध सज्ज परिकरे अशक्य जिंकू भयंकरे कष्ट साध्य ते देखे दुर्योधन नाकारिले ते स्व उन्मत्तपण शार्दूल जैसे दुर्लक्षण कुंजर कळपाते तो द्रोणाजवळ येऊन गर्वोक्तपणे वदून पांडव सैन्य कैसे उसळून बघावे गुरुवर्या जैसे डोंगरी किल्ले रचून धृष्टद्युम्ने रचना करून बुद्धीचा तुर्य दाखवून द्रुपद पुत्रे शिक्षा दिली तुम्ही जयासी विद्येचा आधार त्यासी तयाने उगारून पंजासी उद्ध्वस्ते स्तव असामान्यत्व योद्धे अधिक शस्त्रास्त्री प्रावीण्य अधिक क्षत्रिय धर्मी निष्णात सर्वाधिक यूर योद्धे जे शक्ती धैर्य पराक्रमी जैसे भीम पार्थ युद्धकर्मी नाव सकौतुके मी ऐकावे बा सात्विकी विराट महाकाल महाकुशल महारथी निश्चल शूरश्रेष्ठ द्रुपद दखल युद्ध क्षत्रिय उभे ठेले दुष्टकेतू चेकितान महापराक्रमी काशीराजन उत्तमोजा सैभ्य यवन नृपश्रेष्ठ महावीर पहा हो कुंती भोज रूप युधामन्यू येत साक्षेप पुरुजितादी सर्व आप आले असती भासी. यानंतरचा ओळ लगेचच